रात्री 11:30च्या दरम्यान एक भाऊला ठेवला होता आणि ते भूत म्हणून असं आम्ही आलो होतो बाथरूमला, घाबरून पळून गेलो. आलो, आजूबाजूची लोक बोलवली, पण त्यांनी बघितलं बॅटरीनं, तर बॅटरीनं पण दिसाना. परत मग मोबाईलचा टॉर्च लावला, त्यांनी पण दिसाना. मग मोठी बॅटरी मागवली, मग बघितलं तर हा भाऊला लिपस्टिक वगैरे लावून ही करून मग आम्ही बोंबलत आरडत पळत गेलो. एकतर आम्ही भाडकरी आहे, एकतर आम्हाला घर नाही दार नाही, आम्ही भाड्याच्या खोलीत राहतो, आम्हाला सरकारी संडास वगैरे आहे ना, मग आम्ही तिथं कधी पण येणार. एकतर लाईट नाही, वरती पाणी नाही, धड काही नाही. मग एवढे ह्याच्यात पण आम्ही एवढं जीवन आमचं जगवतोय म्हटल्यानंतर हे आम्ही गरिबाची दाखल करून घेतोय का? ओके, काय सांगाल, काय घडलं तिथे? परवा दिवशी रात्री 11:30च्या दरम्यान काही महिला नगरपालिका शौचालयामध्ये त्या ठिकाणी आले असता आम्ही रोजच्या दरम्याने आम्ही चौकामध्ये गप्पा मारत त्या ठिकाणी उभं राहिलो होतो आणि काही महिला त्या ठिकाणी ओरडत त्या दिशेने येत होत्या. तर आम्ही नेमका प्रकार काय आहे बाबा त्या ठिकाणी, तर आम्हाला सांगण्यात आले की बाबा शौचालयामध्ये भूत आहे म्हणून. तर त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या दिशेने शौचालयाकडे आम्ही धाव घेतली. धाव घेतल्यानंतर आम्ही मोबाईल टॉर्च लावून बघितलं असता तर त्या ठिकाणी एवढा भयानक प्रकाराने विचित्र प्रकार त्या ठिकाणी त्या स्टॅच्यूला त्यांनी ते सजवून त्या ठिकाणी ठेवलं होतं. तर अक्षरशः ते भूतासारखंच आणि त्या ठिकाणी भास होत होता ते त्या ठिकाणी. तर आम्ही मोबाईल टॉर्च वगैरे 2-3 बॅटऱ्या त्या ठिकाणी बघून आलो. तर दुसरी बॅटरी आम्ही त्या ठिकाणी मागवून घेतली. तर बघितलं असतं तर त्या कोणीतरी खोडसाळपणाने त्या ठिकाणी स्टॅच्यू तिथे ठेवला होता आणि ते एवढं म्हणजे नागरिक एवढे भयभीत त्या ठिकाणी रात्री झाले होते. तर नागरिकांचं त्या ठिकाणी असं म्हणणं आहे की नगरपालिकेने त्या ठिकाणी अजून एक लाईटीचं त्या ठिकाणी बंदोबस्त करावा. एक लाईट आहे पण ती पुरेशी त्या ठिकाणी पुरत नाही, तर नागरिकांनी ते लाईटची त्या ठिकाणी सोय करावी. हायमस वगैरे लावायचा प्रयत्न नगरपालिकेनं करावा अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी नगरपालिकेला करतोय.